मुंबई असो वा ठाणे या दोन शहरांमध्ये सातत्याने बॅनरबाजी पाहायला मिळते आहे. मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना आणि भाजप यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहे, तर मनसेकडून सरकारला धारेवर धरण्यात आलंय, तर भाजपकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा या मंत्री नितेश राणे यांना देण्यात आल्या. तर जाणून घेऊयात या बॅनरवरून कोणी कोणाला आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. सुरुवातीला आपण पाहूया शिवसेनेचा बॅनर. कम ऑन किल मी ऐवजी कम ऑन सेव्ह मी म्हणाला असतात तर शिंदे साहेब मदतीला आले असते. आमचे एकनाथ शिंदे साहेब मारणाऱ्यातले नसून तारणाऱ्यातले आहेत, म्हणून जनता त्यांना म्हणते अनाथांचा नाथ एकनाथ, महाराष्ट्राचा तारणहार, गोरगरिबांचा कैवारी शिंदे साहेब, असं म्हणत ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. मुळात या बॅनरमधून शिवसेनेच्या वर्धापन दिना दिवशी उद्धव ठाकरे यांनी कम ऑन किल मी असं म्हणत ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली होती त्याचं प्रत्युत्तर हे या बॅनरमधून देण्यात आलेलं आहे. ठाणे परिसरात हा बॅनर लावण्यात असून सगळ्यांचं लक्ष हा बॅनर वेधत आहे. यानंतर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बॅनर पाहूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दादरच्या शिवसेना भवन येथे बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर सूत्र जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षांत समीकरण बदलणार, पुन्हा येणार ठाकरे सरकार, मी निघालो न्याय चर्चेला, जय मा कामाख्या, असं या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे मनसेकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनसेच्या या बॅनरवरून सरकारवरती आरोप करण्यात आलेला आहे. त्यानुसार काय सरकार आहे, परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदीची सक्ती करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय. यावरून मनसे असेल, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा इतर पक्ष असतील यांनी सरकारवरती ताशेरे ओढलेत. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती नको असंही या पक्षांनी म्हटलेलं आहे. मात्र सध्या सरकारकडून करण्यात आलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेकडून टीका करण्यात आलेली आहे. यानंतर आपण भाजपचा बॅनर पाहूया. भाजपच्या बॅनरवरती मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानुसार वस्ताद हिंदू गब्बर कॅबिनेट मंत्री आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे. याशिवाय या बॅनरवर राणे कुटुंबियांचा फोटो छापण्यात आला आहे. मुळात हा बॅनर सर्वांचं लक्ष वेधतोय, कारण हा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर म्हणजेच वांद्रे येथे लावण्यात आलेला आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या बॅनरच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रयत्न भाजपकडून करण्यात आलाय का असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान या बॅनरबाजीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.